नमस्कार. मी आता असं आहे आमच्या गावात. माझ्या मागे तुम्ही बघतास पोरांचा क्रिकेटचा ग्राउंड आणि मागे यासाठी आमचं घर. आणि आपण आता मार्गस्थ होतो आमच्या शेताच्या दिशेने. आज आमच्याकडे सुनील काका इलेत चार मारूसाठी. बघूया काय करतात ते. हो काका. काका बॉडीगार्ड सोबत चाललेत आता खाली तिसगीच्या दिशेने. आमची कोकणी माणसं अजून सावरूचा प्रयत्न करतात. वाकडी त्या वाकडीच. काय म्हणतास काका? हा काय नाही, हे आमचे स्टंप म्हणजे कोकणी माणसं पडाक झाली आहेत. इंदरकर काका काय जाऊन इलं बागेत जातोय आता. ते हे इलेत ना चार कापूक. सुनील काका सकाळी फोन केलेला नी. म्हटलं बघूया जरा. यार केळली काय ठेवत केडली काय ठेवतली. मी होते तेव्हा तर बरं होतं. हो तरी पण बरे पेंडी आहेत अजून. हो आता कसं आला त्यांना सगळीकडे खाऊ भेट हो लक्षात दिला. त्यावेळी काय इकडे बोंब मारली ना त्या बंदऱ्यांची वाट लावायची. हो आता हे बघू कोणच नाही ना. कोणच मरणाचा निंबारा मरणाचा. हे आणलं हा मंडळी दिली आहे. नाही एकटोच इलय हो. नाही ती का बरा नाही ना, मग ती काय कॅन्सल केलं तिकीट तिनं. मी एकटोच इलय. वडिलांपासून होय सांभाळूकच वया असणारे पुष्कळ हो ऐकलं हो. पण देणारे नाही. नाही नाही सांभाळूच आपल्याकच आहे. जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत सांभाळतलंय. पडतं तेवढा बघणारे. हो मग मी आता तो अनुभव चांगलाच इलो मग काय पप्पा गेल्यानंतर. मी आता म्हणून काय माहितीये, ह्या का ना ऐकायचं लोकांचं नाही, आपलं काम ऐकावे जनाचे करावे मनाचे. करायचं. हा म्हणणी केली हो चला काका. होय होय तुम्ही पण सांभाळा. तर काकांचा निरोप घेऊन आता आपण शेताच्या दिशेने चाललो. मशीनचा आवाज येत नाही या गट्टा. काका पुढे असतले. बघूया खायला. माझा ग्रास कटर बंद तो दिलं मिस्त्रीकडे, पण त्यांना टाईम नाही त्याच्यामुळं तो लवकर मिळत नाही. मग म्हटलं, आणि पप्पा आमचे कॉन्ट्रॅक्ट द्यायचे सुनील काकांकाच. म्हटलं करून टाका ह्यावेळी तुम्हीच साफ सगळं. नाहीतर 2-3 वर्षापूर्वी सगळा मीच येऊन करायचं फेब्रुवारी महिन्यात. पण आता आपली लागवड आहे त्यांना पाणी लागाक व्हाया. चार लय वाढली आहे. दाखवते तुमका. तारे पण तुटले आहेत. हे पण लावचे आहेत आता. काय नोकरी सांभाळून या सगळं मॅनेज करणं मरण होता मरण. तर ही आपली जागा आहे ना सुरू, तुमका माहीतच आहे. ही यावर्षी केलेली लागवड. तर बरेचसे बांबू पिवळे पडले कारण लय उशिरा लावल्यानी, त्याच्यामुळे पिवळे पडले. आता ह्यांका पाण्याची सुरुवात केल्यावर हे अंग धरतले जरा. बघूया नशिबात काय आता, कारण लय उशीर झालं. हे रक्तचंदनचो एरिया. त्याच्या पुढे सुपारीची पानं पण पिवळी झाली. आता लवकर पाण्याची सोय करू होई. तात्ताच कशाक दाखवता म्हणत असताना. पण एक अनुभव असा कोयो सगळ्यांका की खायची लागवड आपल्याक चांगली पडू शकता. आता एका कसा वाढली काय मेंटेनन्सची जास्त गरज नाही पडत. रक्तचंदन झाले, सायले झाले, त्याका जास्त मेंटेनन्स नाही. राखण नसली तरी इतक्या काय टेन्शन नाही आहे. त्याच्यामुळं हे घेतलं लागवड करून. बांबू झाले, जास्त मेंटेनन्स नाही. ते आपले स्वतः आपले वाढतात, काय टेन्शन नाही. हे सगळं सायलेंस एरिया. बघा चार काय 3-4 फुटाची चार आहे सगळी. बघा कराड झोपला सगळा. कराडात ही आता महोगनीची झाडं आहेत मध्येच. हे बघा
आता हाय ना मी खाली जातोय. सगळ्यात मोठी भीती असता ती जनावरांची, एवढ्या चारीतनं जायचं आहे बघा. आता माझी हाईट 6 फुटा, 6 फुटी, जवळजवळ 6 फुटाचा कराड येता. काय हा काय बघूया जरा, नारळ बिरळ. चार ओली आहे तोपर्यंत टेन्शन नाही असता. सुकली की मग कोणी आग बीग घातल्यान काय मग ती बॉर्डर बरोबर आपल्याकडे येऊची भीती असता. म्हणून ती सगळी चार मारून आपले मग ते आशेकर काका येतले सगळी चार एका ठिकाणी लावून ते जळाव करून टाकतले. तिथे माडात काय नाही, केडल्यांनी काय ठेवूकत नाही. काका सांगत होते त्याप्रमाणे एकही नारळ नाही. काका गेले वाटतं जेवक, उशीर लय झालो, 12:30 वाजतील. खाऊळ पडला मोठा. तुमच्याशी बोलून झाल्यावर मी आयता येऊन उचलतोय. पाहता बरोबरच घेऊन जाऊया. ह्या एक मेला, माड मेलो इथं बारको. हा लय दम लागता. निंबारा भरपूर, निंबारने केल्यानं आमचं विंबार हाय, पण काय नाही. हे सगळे बारके बारके माड 4-5 वर्षापूर्वी लावलेले. ह्याचा मसाल्याचा जायफळ बारको माडा सगळे केडल्यांनी खाऊन टाकलेले आहेत खाली. काय काय भेटता काय बघूया. काय नाही खाय, नथिंग व्हॉट टू डू. ह्या एक झावळ उचलूया. इसको उठा के बाहर फेंक देते, उधर जलावन कर देंगे अंकल लोग. काय आपली बावडी या समोर. नेऊन टाकतले बाजूक. नंतर ते काका काही दिसणत नाहीत. कुकरक पण हो देऊक नाही, साथ देऊक नाही, साधो. ही सुपारीची आहेत, सुपारी लागलेली आहे. कॅन यू सी. खाली बघूया पडलेले काय सापडतात काय. बिडे काय बेडे काहीतरी म्हणतात बाबा. बेडे 2 बेडे मिळाले सुंदर प्रकारे. ये देखो असत असत काका आवाज येता. आणि हे बघा केडल्याने टाकल्याने खाली सगळे खाऊन. व्हॉट टू डू, दिस इज अ व्हेरी बॅड. बट जाऊ दे, त्यांचा पोट भरता तर काय बोलायचा. काल येऊक नाही मिळाला एक दिवस. काल येऊन गेले. हे बघा, हे काल परवा इले तर नव्हते. हे बघा, हे आता काल टाकले नाहीत खाली. चावतात किडे बिडे नुसते. काय नाही बघा, सगळे ह्या करून टाकलेले केडल्यांनी खाऊन. काय करणार आता. आमचे पप्पा होते तेव्हा जरा थोडाफार लक्ष राहायचं. आपलं नोकरी धंद्यामुळे येऊक मिळत नाही.
पण हा इल्यावर मुंबईत जाऊन सारखं वाटत नाही अजिबात. दालचिनी 2 झाडं फ्री आणलंय ती दालचिनीची. हे पण काय नाही. काज मोहरली काय? होय मोहरली काज. काजा गावठी कलम नाही. जायफळ जिकडे नजर फिरतली तिकडे नुसते ह्याच टाकलेले खाली केडल्यांनी. आणि कसे सोलतात आपण सोलूच शकत नाही. हां तो यूट्यूब काय ते इंस्टाग्राम रील्समध्ये बघितलं आहे एक केडल्यांसारखं दातान सोलता नारळ. त्यांना सिद्ध केल्यान की माणसं अजूनही माकडच असत. आपण नाही सोलू शकत ते. आता आपण जाऊया काका जिकडे असत त्या दिशेन. मला टेन्शन याचाच दाखवतंय कसलं टेन्शन. आता 1 मिनिट थांबा. या एक दालचिनीचा. आणि आपण आता बावडीच्या दिशेने जाऊया. खयात काका बघूया. हैना काकांनी सुरुवात केली आणि वाटतं हे वाट बनवत गेले आहे ना. आता मी तुमका म्हणालेलं आहे ना माका टेन्शन आहे. ह्याच गोष्टीचा टेन्शन आहे. ह्यो असा आपलं पंप ह्यो आम्ही घेतलेलं मी कॉलेजला होतोय तेव्हा म्हणजे 2006 किंवा 2007 साली. त्या दिवशी चालू करून आणलं. पण तो सध्या पाणी खेचत नाही यावर. बाकी काय टेन्शन नाही. आता पाणी खेचूक लागलो की आपण सुटलं. माझ्या झाडांका पाणी लागतं. बावडीची लेवल बघा दिसता काय. काका हा येणार होते. लपाछुपी खेळतात वाटतं. बघूया त्या वाटेन जाऊया जिकडनं वाट केली आणि तिकडनं मिठाई खेळ असले तर दिसतील. फुटबॉल पण बदललं त्या दिवशी. आईना वाट केली आणि या काकांनी. आईना बघूया जाऊन खाई दिसतात काय समोर. आणि 4 मारलेली आहे म्हणजे आहे ना पुढे गेले. आता त्यांच्या पाठी फिराक आहे आपण नाही दिसतीत काय ते. हे बघा महोगनीचे याचे साफ केले आणि ते पहिले आड्याबरोबर मारतले वाटतं. कारण कोणी बाहेर समजा आग घातल्याने या साईडीक कोणी आग घातल्यानंतर ती आत येता नाही अशा हिशोबाने ते मला वाटतं साफ करतले. आहे ना जाऊ का आता वाट बघू होई आधी. गचकाटा सगळा. सायलेन्स एरिया आणि याच्यातलं एक 4 रस्ता. आता हय बघा हय आता काय तार बिरवर काय नाही तरी पण तोडल्याने आईलो सायलो. हे बघा दिसतं. वाट तर केल्याने पण गेले काय काका.
यायला MSCB वाल्यांच्या चोर सोडून संन्याशात फाशी देतात. तारे खाली नाही ते सायले पण तोडून टाकतात, मरतात. कामगार नाही आहेत काका, गेले खय. आता तार संपता आपली. इल्ले तर खरा, आता तार मारल्याने म्हणजे येऊन गेले, जेव गेले की काय माहिती. बघा हा सगळा कराड झालेला आणि हा रिस्की आहे. ह्याचा काय लगेच आग पकडतली. ही आपली बाउंड्री. यो काजींचो एरिया. काजींच्या एरियात चार बघा काय आहे ती. ह्या कराड सगळा, त्याच्यात ओली चारपणा, बांबूपणत, महोगनीपणामध्येच. कायला आता पाण्याची लवकर सोय होऊ कोई नाही तर झाडा मरतली. ती मेली काय झाला माझा सत्यानाश पूर्ण. म्हणून ते जरा मी घाई करत होतो ह्याच्यासाठी, मोटरसाठी. तर मोटर मेकॅनिक पण लवकर येऊक मागणार नाही. बघा अय होता झाड कसला तरी मी आला. काका खायत, काका माका वाटतं जेवूक गेले. त्या काकांची आणि आपली भेट नाही आता, कारण संध्याकाळी माझी ट्रेन आहे तुतारी एक्सप्रेस. तिकडे पण हजेरी लावची लागतं ना ऑफिसमध्ये. एका ठिकाणी एक क्षेत्रात लावूक सांगितलेलं आहे त्यांना, जरा चुकबुल झाली वाटतं काहीतरी, मागे पुढे झाले. लिंबण ही सगळी लिंबणीचीच दाखवते तुमचं फळ लिंबणीचं. एकच मिनिट. हे देखो, ही असं आपल्या लिंबणीची फळा म्हणजेच लिंबा केवढी आहेत बघा. माझा हात ठेवतोय समोर म्हणजे अंदाज येत. बोटाने एवढी आहे. आई ना गेले काका पण काही दिसत नाहीत. संध्याकाळी एकदा येऊन बघते, जर भेट झाली तर मग दाखवतोय कशा प्रकारे चार कापतं गरगरावून. ते प्रोफेशनल असल्यामुळे ते आपणाक मशीन चालू देऊचे नाही. आपलं ग्रास कटर इलो काय मी दाखवीन तुमका मारून. नाही तर मग पुढच्या वर्षी माका नवीनच घेऊची लागतली मशीन. चांगली जरा घेते. माझी आताची आहे ती चायना, लय काम काढतं. काम नाही म्हणजे कार्बोरेटरचंच काम निघतं तिचं. मग ती खायची घेतली तरी कार्बोरेटरचं काम काढतं. हे का फक्त आता एकच टेन्शन आता म्हणजे इंजिन चालू होऊ काय. ही असं आपली शेड. आता 10 मिनटं आहे मी आराम करतले आणि मग जातलंय खराक. ऐका तर मी आता बसतोय जरा शेडमध्ये 10-15 मिनटं आणि मग खराक जातोय. एक असंच बारकोसं व्हिडिओ केलेलं आहे आपली लागवड कशी आहे काय आहे ती दाखवूसाठी. म्हणजे यावर्षी जी लागवड केलं तिचो रिझल्ट काय आहे 6 महिने 8 महिन्यानंतरचो, त्याच्यासाठी एक व्हिडिओ केलेला आहे बारकोसो. आता काका जर इले संध्याकाळी तर मग दाखवूया चार कापताना. तवसर तुमची रजा घेत आहे आणि मी या चाललं आहे.
संध्याकाळची वेळ, सूर्य जाता मावळतेकडे आणि हे आमचे पोरगे ओव्हरआर्म खेळतात. रन्सावर नंबर, प्रत्येकाक 2 ओव्हर, 1 टप्पा नॉट आउट. टीमीन खेळायचा तर रन्सावर नंबर खेळतात. आणि हा टोलवला आहे आणि सीमारेषेच्या पार. घे. कीपर. आणि हे आमचे कनिष्ठ बंधू अमोल बोंद्रे. 15 ओव्हरची मॅच दमतीत 15 ओव्हर होईपर्यंत. रन किती झाले? आणि कीपरकडनं चूक झाली आहे. हे चल लवकर. भारी आहे भारी आहे मग किती बॉल? 10 बॉल झाले. 2 कीपर काय रे? 2 कीपर 3 कीपर लावतो. भारी आहे कीपरच्या मागे कीपर. मला त्याचं काय धावून मरवता आज काय त्याचा गेलो धावान पोटी फुटान तो इकडे धावत आहे एकट्या तर होतं हा होती काय चल शाबास 3 कार्ड येत ना 3 कार्ड भाई नाही आले धाव पाठी ये पाठी धाव आणि याचा अरे तू बॅटिंग म्हणून खतरनाक आहे तू. क्षेत्ररक्षणाकडनं थोडीशी चूक झाल्यामुळे 2 धावा पूर्ण. जीन्स पॅन्ट घालून दिलो बाद क्षेत्ररक्षक तू. जीन्स नाही ती लेगी जातो. चला आपण शेताच्या दिशेने आता प्रस्थान करतोय. फणसाचं झाड बघा मस्त. कॅनोपी बघा फणसाची. पावसात आम्ही आहे ना परत येत असलो आणि जर मोठं पाऊस येलो तर ह्याच्या खाली जाऊन थांबायचं. छे ए चल चल बघूत नको चल. इज्जतचा फालुदा आहे. आता बघूया सुनील काका असं तसा वाटता आवाज येता मशीनचं. अशी झाडं होऊ पाहिजे फणसाची. 1 नंबर वाटतं 1 नंबर. लय जुना झाड. चला आता डायरेक्ट भेटते तुमका शेतामध्ये. मशीनचा आवाज येता ह्याचा अर्थ काका असत. आता त्यांना शोधूक व्हाया जाऊन. या सगळा साफ केले नाही त्यांनी. नाही ते बोललेले तारे बरोबरचा आधी करून घेतोय साफ. ते येतले अशी करी सांगतोय मग त्यांना येऊ. ऍक्च्युली आता येऊ होते पण आता थंय काम करतात ना ते. अरे हायली झाडा माराक लागली रुपेश विचार कर. लवकर पाणी लागा कोया. तर काका खयत
आणि काका चार मारत आहेत, तुम्ही बघू शकता. पूर्ण साफ केल्याने आहे. बघा काही सकाळी इल्लंय तर पाय ठेवूक जागा नाही होती. हे आमचे काका. दिंडे पिंडे मस्तपैकी उडवतो. हा इतक्या नाही यात काय, हाय चार नाही एवढी. आता सगळ्यात पुरा करून टाकू आहे ना. होय होय, तुम्ही तुमच्या हिशोबाने तर करून टाका. आशेकऱ्यांका फोन करून बघतोय असंच काय. आशेकऱ्यांका म्हटलं फोन करून बघतोय. हा नाही तर उद्याचा दिवस थांब म्हणजे तेवढं बरं जाय. हा मग काय करतोय, त्यांना उद्या सांगून ठेवतोय मंगळवारपासून येऊ चलात ना. मग ते ह्या करतील ना, उचलून बाजूक करून टाकतील. हो सायलन काय या बघ कापल्याने खायचो, कापल्याने आहे तारावरती. सायलो कापल्याने आहे MSCB वाल्यांनी वर तारा खायच्या खायच्या कापतात. MSCB वाल्याने तोडलेले असते. हो मग ताच सांगताय ना, हे तोडूची ना बारीक असलेले तोडले नसले त्याला म्हणले. परत तो मिलो म्हणजे जिथे होते. जिते होते. याला हे रिस्की काम आहे. धोंडे बिंडे उडवतात पायावर. ते बघा कसली ठिणगी पेटली आता. तरी 4-5 दिवसाचा काम असा या. ही अशी मेहनत करूची लागता आपणाक पण आणि दुसऱ्यांका पण. हे बघा पूर्ण ह्या झाला. हाय आता टेन्शन नाही. हा एक झाड मेला. महोगनी होती मेली आहे. बाकी होत आता हाय पाणी लावचा लागतला सगळ्यांका. काका चला येतोय काका. काकांचा नाही लक्ष. तर काकांची रजा घेऊया आणि जाऊया मार्गस्थ होऊया. त्यासाठी कसं आमची नदी काका डोरांका घेऊन येल्यात वाटतं. येस हिअर आर दे. काकांची डोरा चरतात आणि काका ओणको घेऊन चाललेत लाकडाचं. काय मेढा काय लाकूडाचा नुसता लाकूड. ही लाईफ आपणाक बरी वाटतं. मस्त आरामात टेन्शन नाही. शाळेत असताना आम्ही जायचो डोरांकडे. चला काका. सूर्य इलो मावळत एक माका जाऊचा परत आणि जाऊन ट्रेन पकडूची. एक तर ट्रेनीला लेट होत सध्या. 3 तास लेट होतं ट्रेन मुंबईत जाऊ. मग परत ऑफिसला जाऊची घाई असता. हे बघा ही सगळी आता काकांनी लेवल केल्यानी आहे. जे आता आपले रेग्युलर असत आशेकरी काका सगळे ते येऊन आयता आता चार उचलतले. कोण नेऊक तयार नाही. पहिले ही चार भेटायची पण नाही. पावसातच संपायची सगळी. आता एवढी जी वाया जाता ना ती नसायचीच कधी. आता काय माडात परत जात नाही. आता मी जातोय घरात. काकांका भेटूसाठी इल्लंय फक्त. हे बघा बांबू.
आता परत हय पाणी लावलं ना तर अजून कोंब येतले. हे रुपेश मेहनत करत आहे आणि माझा जीवन धन्य झाला आहे. सकाळी मीठ टाकलंय ते हय आणून, हय मी टाकलंय आणून सकाळी खायले ते. हा एका मशीन वैरे सगळे काढूक नाही तर चढतला कोण. होय काठीयन काढूया निघा होय काठीयन यायला ती गक्का धड रवत नाही काठीयाची. तर ह्या अनुभव होता गळ आतो कोण आते हा हा माकीच्या माझ्याकडे असत 7-8 असत. रुपेशाक 2 बेडे गावले. मेहनत का फल दोन आता पिकले त्याचे पिकले काय म्हणू आम्ही ते आव्हान बेडे. बाकी काय नाही केडल्यांनी काय ठेवूकत नाही. छे शाळा सकाळी येऊन गेले काय घंटा काय नाही. तर चला आता तुमची रजा घेतोय आणि फायनली मी या चाललंय.